नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 ऑक्टोबर 2021। आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला लगेच सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता। सबस्क्राइब करणं गरजेचं आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांची खाली कमेंट येत असते की सर तुम्ही व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर नोटिफिकेशन भेटत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करावे लागेल। ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया। काय होता प्रश्न? आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जात असतो? इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या, इंटरनॅशनल डे ऑफ नॉन व्हायलन्स। व्हायलन्स म्हणजे हिंसा आणि नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसा। तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे। पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर 2 ऑक्टोबरला दरवर्षी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2 ऑक्टोबरला 2 महान व्यक्तींची सुद्धा जयंती असते। पहिले आहेत महात्मा गांधी। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2021 मध्ये त्यांची आपण 152 क्रमांकाची जयंती साजरी केली। आणि दुसरे आहेत लाल बहादूर शास्त्री यांची 2021 मध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो 117वी जयंती साजरी केली। सोबत सोबत ऑप्शन नंबर ए 1 ऑक्टोबरला असतो आंतरराष्ट्रीय वृद्धांचा दिवस, हा सुद्धा पॉइंट एका बाजूला लिहून घ्यायचा आहे। आणि काल रात्रीच 7:30 वाजता जो आपण व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्यामध्ये महात्मा गांधी यांच्यावरील जेवढेही महत्त्वाचे प्रश्न बनत असतील त्याच्यावरती आपण टॉपिक कव्हर केले आहे, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या। आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला। टोटल व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतात। शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असतो, त्याचं प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये। प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? IIFL वेल्थ हुरून भारत श्रीमंत यादी जी काय 2021 ची, त्याच्यानुसार भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश कोण बनलेले आहे किंवा कोणते व्यक्ती ठरलेले आहेत? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शाश्वत नाकरानी असं या मुलाचं नाव आहे। या ठिकाणी यांचं एज जर पाहिलं, यांचं वय जर पाहिलं तर फक्त 23 वर्षाचे विद्यार्थी मित्रांनो हा मुलगा आहे। हा भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश बनलेला आहे। यांचं काम काय आहे, यांनी काय काम केलेलं आहे तर तुम्हाला माहितीच असेल, भारत पे नावाचं जे काही ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शन आहे, तर या ठिकाणी भारत पे साठी जे काही QR कोड तयार केलेला आहे किंवा QR स्कॅन कोड तयार केलेला आहे तो या मुलाने तयार केलेला आहे। आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही जी काही भारताची श्रीमंत यादी आहे 2021 IIFL वेल्थ हुरून नुसार, त्याच्यामध्ये भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश शाश्वत नाकरानी ठरलेला आहे। आता या ठिकाणी आपण कालच एक तक्ता पाहिला होता, त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया। सुरुवातीचे भारतातील जे काही 5-6 महत्त्वाचे श्रीमंत व्यक्ती आहेत त्याच्यावरती नजर टाकूया। प्रश्न हमखास विचारला जाणार याच्यावरती। 1 नंबरला आहेत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी, 2 नंबरला आहेत अदानी ग्रुपचे ओनर गौतम अदानी, 3 नंबरला आहेत HCL टेक्नॉलॉजीज या कंपनीचे ओनर शिव नादर, 4 नंबरला आहेत विद्यार्थी मित्रांनो हिंदुजा ग्रुपचे ओनर SP हिंदुजा, 5 नंबरला आहेत आर्सलर मित्तल या कंपनीचे ओनर एलन मित्तल, त्याच्यानंतर 6 नंबरला आहेत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे ओनर सायरस पुनावाला, आणि 7 नंबरला आहेत अव्हेन्यू सुपरमार्ट म्हणजेच डीमार्टचे ओनर राधाकिशन दमानी। गोष्टी समजल्या? ठीक आहे, पाहूया आता प्रश्न क्रमांक दुसरा म्हणजेच पुढचा प्रश्न। NSDL चे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? सर्वप्रथम NSDL या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पद्मजा चंडुरू असं त्या महिलांचं नाव आहे। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पद्मजा चंडुरू यांची या ठिकाणी NSDLच्या ठिकाणी MD आणि CEO म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आता या ठिकाणी 2-4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, काळजीपूर्वक ऐका। MD म्हणजे काय? मॅनेजिंग डायरेक्टर। CEO म्हणजे काय? चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर। आणि या ठिकाणी NSDLचा फुल फॉर्म काय? नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड असं त्याला म्हणता येईल। इंग्रजीमध्ये त्याचा फुल फॉर्म असा होतो। सोबत सोबत विद्यार्थी मित्रांनो NSDL सोबत अजून एक संस्था आहे CDSL। मला कोणी याचा कमेंट करून सांगू शकेल का याचा फुल फॉर्म काय? जर कोणाला येत असेल तर नक्की कमेंट करून सांगू शकता। ठीक आहे, आता या ठिकाणी NSDL ची जी काही स्थापना झाली ती झाली 1996 ला आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी। आणि या कंपनीचे नवीन MD आणि CEO कोण आहेत? पद्मजा चंडुरू। अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 3। अलीकडेच आशियाई विकास बँकेने किती रुपयाची रक्कम कर्ज म्हणून किंवा कर्ज मंजूर केलेलं आहे ADB या बँकेने? तर 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, $251 दशलक्ष एवढं कर्ज मंजूर केलं आहे कोणी? आशियाई विकास बँक म्हणजेच काय? ADB बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक असं त्यांना इंग्रजीमध्ये म्हणता येईल। कशासाठी एवढं कर्ज मंजूर केलं आहे? तर कारण लिहून घ्या, भारतातील चेन्नई
कोस्थलियार नदीपात्रामध्ये शहरी पूर संरक्षण आणि व्यवस्थापनासाठी या ठिकाणी जवळपास $251 दशलक्ष एवढं कर्ज मंजूर केलं आहे एडीबी या बँकेने। चालता चालता आपण काय करूया, या ठिकाणी एडीबीने काही महत्त्वाची मंजूर केलेले काही महत्त्वाची कर्ज आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया। सुरुवातीला $300 दशलक्ष देण्यात आले आपल्या महाराष्ट्राला, कशासाठी? ग्रामीण संपर्क सुधारणा प्रकल्पासाठी आणि सेवांशी जोडण्यासाठी। त्याच्यानंतर $500 दशलक्ष देण्यात आले कर्नाटक राज्याला, कशासाठी? बेंगलोरमध्ये मेट्रो रेल्वे नेटवर्कचा विकास करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी। त्याच्यानंतर $300 दशलक्ष देण्यात आले उत्तर प्रदेश राज्याला, कशासाठी? तर उत्तर प्रदेशातील जे काही वीज वितरण नेटवर्क आहे ते सुधारित करण्यासाठी। त्याच्यानंतर $231 दशलक्ष देण्यात आले आसाम राज्याला, कशासाठी? मध्य आसाममध्ये जे काही लोअर कोपोली जलविद्युत प्रकल्प आहे त्या ठिकाणी संयंत्र बांधण्यासाठी। त्याच्यानंतर $150 दशलक्ष देण्यात आले तमिळनाडूला, कशासाठी? शहरी गृहनिर्माण सुधारण्यासाठी। त्याच्यानंतर $190 दशलक्ष एवढं कर्ज देण्यात आलं कर्नाटक राज्याला, कशासाठी? बेंगलोरमध्ये वीज वितरण प्रणाली सुधारण्यासाठी। आणि त्याच्यानंतर $112 दशलक्ष देण्यात आले झारखंड राज्याला, कशासाठी? कारण काय? तर पाणी पुरवठा पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी। गोष्टी समजल्या? 1-2 मिनिट एक्स्ट्रा लागतील, परंतु अत्यंत अत्यंत महत्त्वाची मी माहिती तुम्हाला सांगण्याचा दररोज प्रयत्न करत असतो काळजीपूर्वक। मी तर म्हणेल तुम्ही हे सगळे पॉईंट दररोज तुम्ही लिहून घेत चला, ठीक आहे? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। अलीकडेच LIC चे CMD म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे किंवा CMD म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, BC पटनायक। सर्वप्रथम LIC चा फुल फॉर्म काय? लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन। तर या ठिकाणी या संस्थेचे CMD चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून आता कोणी पदभार स्वीकारलेला आहे? BC पटनायक। सोबत एक पॉईंट लिहून घ्या, सध्या LIC मध्ये अध्यक्ष म्हणजे चेअरमॅन सोबत आणखी 4 व्यवस्थापकीय संचालक आहेत, म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर आहेत चेअरमॅन सोबत 4, ठीक आहे? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, इम्पॉर्टंट प्रश्न आहे। अलीकडील जेवढ्याही एक्झाम होत आहेत ना, जवळपास मला वाटते 2020 पासून, त्या एक्झाम मध्ये काय होतंय आजकाल ब्रँड अँबॅसेडर वरती सुद्धा बऱ्याच प्रकारे प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे त्याच्यावरतीच हा प्रश्न अवलंबून आहे। अलीकडेच राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशनचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनलेला आहे? इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं तर नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन। तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, अक्षय कुमारला या ठिकाणी नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे। या ठिकाणी मग आपण लगेच जे काय 2021 मधील महत्त्वाचे ब्रँड आणि त्याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया। शुगर फ्री नावाचा एक ब्रँड आहे, त्याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत कतरिना कैफ, पुमाचे युवराज सिंग, मोटोजीपीचे जॉन अब्राहम, आरोग्य सेतूचे अजय देवगन, हिमालया, मिंत्रा, गुगल डुओचे विराट कोहली, इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे स्मृती मंदाना आणि राणी रामपाल, फिनो पेमेंट बँकेचे पंकज त्रिपाठी, पेप्सी भारत पेचे सलमान खान, हुंदाई बिग बास्केटचे शाहरुख खान, त्याच्यानंतर फोनपे, सॅमसंग, विवोचे आमिर खान, त्याच्यानंतर कार्स 24, रेड बस, इंडिगो पेंट्स, ड्रीम 11, इंटिरियर ब्रँड होमलेन नावाचा त्याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत MS धोनी आणि पेप्सिकोचे आहेत शाफाली वर्मा। सोबत या साईडला पण आहेत वन प्लसचे जे काही व्हेरिएबल ब्रँड्स आहेत त्याचे आहेत जसप्रीत बुमराह, इरो स्पोर्टचे आहेत जॉन अब्राहम, कॅशिफायचे आहेत राजकुमार राव आणि एमिवे इंडियाचे आहेत मीराबाई चानू। गोष्टी समजतात? ठीक आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता। अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 6। अलीकडेच कोणत्या देशामध्ये माजी राष्ट्रपतींना 1 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे? काळजीपूर्वक ऐका, 2 स्टार मार्क करून ठेवा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे। 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, फ्रान्स या देशाचे जे काही माजी राष्ट्रपती होते त्यांचं नाव होतं निकोलस सार्कोझी असं त्यांचं नाव आहे। पहा, नाव महत्त्वाचं आहे, निकोलस सार्कोझी हे कोण होते? फॉर्मर प्रेसिडेंट होते, कोणत्या देशाचे? फ्रान्स देशाचे, आणि त्यांना काय दिलेलं आहे आता? 1 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा। याच्या मागचं कारण काय? तर लगेच कारण लिहून घ्या। 2012च्या अयशस्वी झालेल्या पुनर्निवडणुकीच्या बोलीमध्ये देशाच्या मोहिमेच्या खर्चाचे कायदे मोडल्याबद्दल या ठिकाणी जे काय एक्स म्हणजेच फॉर्मर प्रेसिडेंट होते निकोलस सार्कोझी यांना 1 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे। या ठिकाणी पर्याय क्रमांक C या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर या ठिकाणी लगेच आपण फ्रान्स बद्दल सुद्धा चर्चा करूया। अध्यक्ष आहेत सध्याचे प्रेसिडेंट कोण आहेत? मग इमॅन्युअल मॅक्रॉन, राजधानी आहे पॅरिस आणि चलन आहे युरो। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7। PTI म्हणजेच काय? प्रेस
ट्रस्ट ऑफ इंडिया. तर या पीटीआयच्या अध्यक्षपदी कोणाची पुन्हा एकदा निवड झालेली आहे. पुन्हा एकदा निवड होणे म्हणजे काय, रिइलेक्ट. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अविक सरकार असं त्यांचं नाव आहे. म्हणजेच अविक सरकार हे कोण होते, पीटीआयचे अगोदरचे चेअरमॅन होते आणि आता परत त्यांना ॲज अ चेअरमॅन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न क्रमांक 8वा, कोणत्या संस्थेने 356.67 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केलेले आहे, कशासाठी, चेन्नई मेट्रो रेल्वे प्रणालीचा विस्तार करण्यासाठी. तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक, ज्याला आपण म्हणतो AIIB. पहा, ए फॉर एशियन, आय फॉर इन्फ्रास्ट्रक्चर, आय फॉर इन्व्हेस्टमेंट आणि बी फॉर बँक. तर या ठिकाणी AIIB या बँकेने या ठिकाणी 356.67 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केलं आहे. त्याच्या मागचं कारण काय आहे कर्ज मंजूर करण्याच्या मागचं, तर चेन्नई मेट्रो रेल्वे प्रणालीचा विस्तार करण्यासाठी. अशा प्रकारे पुढचा प्रश्न क्रमांक 9वा, कोणत्या स्मॉल फायनान्स बँकेने राष्ट्रीय बँक फॉर रूरल अँड डेव्हलपमेंट सोबत करार केलेला आहे, म्हणजेच काय, NABARD, नाबार्ड सोबत पार्टनरशिप केलेली आहे. तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, AU स्मॉल फायनान्स बँक. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, AU स्मॉल फायनान्स बँकेने नाबार्ड सोबत या ठिकाणी पार्टनरशिप केली आहे, करार केला आहे. कारण काय, तर कारण लगेच लिहून घ्या, राजस्थान राज्यामध्ये सध्या चालू असलेल्या ग्रामीण विकासाच्या उपक्रमाला चालना देण्यासाठी या ठिकाणी AU स्मॉल फायनान्स बँकेने नाबार्ड सोबत करार केलेला आहे. गोष्टी समजल्या, ठीक आहे. चालता आपण AU स्मॉल फायनान्स बँकेबद्दल चर्चा करूया. स्थापना झाली या बँकेची 1996ला. संस्थापक आहेत संजय अग्रवाल, सध्याचे चेअरमॅन आहेत राज विकास वर्मा आणि CEO सुद्धा आहेत संजय अग्रवाल. अशा प्रकारे पुढचा प्रश्न क्रमांक 10वा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, 2 स्टार मार्क करून ठेवा. अलीकडेच भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 30 सप्टेंबरच्या नंतर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, VR चौधरी. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, VR चौधरी हे कोण असणार आहेत, आता आपल्या भारतीय हवाई दलाचे प्रमुख असणार आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी मग आपलं जे काही इंडियन एअरफोर्स आहे, भारतीय हवाई दल आहे, याच्यावरती आपण चर्चा करूया. स्थापना झाली 8 ऑक्टोबर 1932ला. म्हणूनच 8 ऑक्टोबरला दरवर्षी या ठिकाणी भारतीय हवाई दलाचा दिवस म्हणून आपण साजरा करतो. अध्यक्ष आहेत एअर मार्शल VR चौधरी. कितवे अध्यक्ष आहेत, तर 28वे अध्यक्ष आहेत. हा पॉइंट महत्वाचा आहे आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अशा प्रकारे पुढचा प्रश्न क्रमांक 11वा, कोणत्या कंपनीने भारतामध्ये आपला सर्वात मोठा क्रिएटर एज्युकेशन प्रोग्राम सुरू केलेला आहे. तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. तर या ठिकाणी फेसबुक या कंपनी भारतामध्ये आपला सर्वात मोठा क्रिएटर एज्युकेशन प्रोग्राम सुरू केलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी मग आपण फेसबुकबद्दल सुद्धा चर्चा करूया. स्थापना झाली फेब्रुवारी 2004ला. CEO आहेत मार्क झुकरबर्ग, CFO आहेत डेव्हिड व्हेनर आणि मुख्यालय आहे कॅलिफोर्निया म्हणजेच USA या देशामध्ये. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजचा शेवटचा प्रश्न क्रमांक 12वा, कोणत्या राज्यामध्ये नृत्य आणि संगीताचा 3 दिवसांचा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मणिपूर या राज्यामध्ये अशा प्रकारचा 3 दिवसाचा नृत्य आणि संगीताचा 3 दिवसाचा महोत्सव आयोजित केला जाईल. या ठिकाणी आसाममधील अजून कोणकोणते सण आहेत किंवा संगीताचे प्रकार आहेत ते लिहून घ्या. मणिपूर संगाई फेस्टिवल, निंगोल चाकोबा, या ठिकाणी चंपा फेस्टिवल, त्याच्यानंतर गंग निगाय, लुई नगाई नी आणि कुट फेस्टिवल. अशा प्रकारचे वेगवेगळे फेस्टिवल आहेत जे की मणिपूर राज्यामध्ये सेलिब्रेट केल्या जातात. तर जाता जाता आपण शेवटी मणिपूरबद्दल सुद्धा चर्चा करूया. स्थापना झाली 21 जानेवारी 1972ला. मुख्यमंत्री आहेत N बिरेन सिंग, राज्यपाल आहेत ला गणेशन. 2021 मध्ये यांची नियुक्ती झाली आहे आणि राजधानी आहे इम्फाळ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत किबुल लामजो आणि सिरोही. हे जे काय पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे, पहिलं नॅशनल पार्क आहे, ते बऱ्याच वेळेला विचारलं आहे एक्झाममध्ये, ठीक आहे. आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत खुगा आणि टिपईमुख. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मायबोली भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी, हा कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे, प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडेच भारतातील पर्यटकांना त्यांच्या स्वतःच्या वाहनाने त्या देशामध्ये येण्यावरील जी काही बंदी होती ती काढून टाकलेली आहे. भूतान, पाकिस्तान, नेपाळ की बांगलादेश. तर ज्या पण विद्यार्थींना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं
प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं याचं अनुकरण करणं हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे. आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.